फायनल। वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीया आणि यालाच आपण अक्षय तृतीया असं म्हणतो। पौराणिक कथेनुसार या दिवशी आपण जे कार्य करतो त्याचं मिळणारं फळ हे अक्षय असतं आणि त्यामुळेच या दिवसाला अक्षय तृतीया अशी आपण म्हणतो। प्रत्येक महिन्यामध्ये बघा शुक्ल पक्षात तृतीया ही शुभ असते, परंतु वैशाख महिन्यातली शुक्ल पक्षातील जी तृतीया आहे अतिशय शुभ मानलेली। बघा पुराणामध्ये ग्रंथामध्ये याचं रहस्य सांगितले। सगळं या दिवशी केलेलं जे कार्य आहे याचं फळ अक्षय असतं। कित्येक जन्मापर्यंत या फळाचा लाभ मिळतो। आपल्या कर्मानुसार पुढे जन्म जरी किती आपल्याला मिळाले तर प्रत्येक जन्मामध्ये या कर्माचं फळ निश्चित लाभदायक आपल्याला मिळतं। या दिवशी आपण कुठल्याही कामाची सुरुवात करू शकतो। सगळ्यांना माहिती बघा, घर बांधायला चालू करतो आपण, गाडी घेतो, नवीन कपडे घेतो, ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे सोनं खरेदी करतो, त्यावेळेला हे जे कार्य आहे ते पूर्तत्वात जातं बघा। परंतु अक्षय तृतीया का साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेचं फळ नक्की काय मिळतं? अक्षय अक्षय का म्हणतात? रहस्यमय कथा आहे बघा, अतिशय रहस्यमय। ही कथा ऐकल्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की तुम्ही व्रत करताल आणि नक्की तुम्ही फुल ना फुलाची पाकळी आपल्या औपतीप्रमाणे नक्की दान करताल। तर मित्रांनो, प्राचीन काळामध्ये धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होता, सदाचारी होता। देव ब्राह्मण देश धर्म याच्यावरती तो श्रद्धा ठेवायचा बघा। आणि अक्षय तृतीया व्रताची त्याला माहिती मिळाली, ग्रंथामधून त्याने वाचलं अक्षय तृतीयाचं रहस्य। याच अक्षय तृतीयाच्या दिवशी या धर्मदास वैश्यानं लवकर उठला बघा, ब्रह्ममुहूर्ताला गंगेमध्ये जाऊन स्नान केलं, विधीपूर्वक देवी देवतांची त्याने पूजा केली आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी गरिबांना त्यानं दान केलं, ब्राह्मणांना दान केलं, त्याच्या औपतीप्रमाणे